पावसानं हाहाकार माजवलाय आणि मुसळधार पावसामुळे सिंदफणा धरण ओव्हरफ्लो झालंय। तर माजलगाव धरणाचे आता 11 दरवाजे उघडलेले आहेत आणि शिरूर कासर गावाला पुरानं वेढलेले। अर्ध बीड शहर आता पाण्याखाली गेले, तर पाटोदा तालुक्याला देखील अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे। बीडमधली आपण ही दृश्य पाहतो। बीड जिल्ह्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। या मुसळधार पावसामुळे सिंदफणा धरण येथे आता ओव्हरफ्लो झाले आणि कसा हा सगळा प्रवाह पाण्याचा आहे, किती वेगानं आहे ते पाहतोय आपण। एकंदरीतच या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांनी। त्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार केलेला आहे। सर्वात मोठा जो नुकसान झालेला आहे तो म्हणजे शिरूर कासार पाटोदा आणि गेवराई तालुक्यात झालेला आहे। बीड मात्र बीडमध्ये पाणी जो आहे, पावसाचं पाणी जो आहे अत्यल्प आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर माजलगावची परिस्थिती देखील सध्या सिंदफणा नदी पात्राच्या बाजूला आहे। आपण असं पाहू शकतो की पहिल्यांदाच इतिहासामध्ये सिंदफणा जे धरण आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीनं पाण्याचा जो विसर्ग आहे तो वाढलेला दिसतो। पहिल्यांदाच हा जो पाऊस आहे इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी पूर परिस्थिती या बीड जिल्ह्यात निर्माण झालेली आहे। शेती सर्व जे आहे ते पाण्याखाली गेलेली आहे। सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, अक्षरशः पिकांची संपूर्णपणे नासाडी झालेली आहे। आणि हे दुथडी भरून वाहणारी ही सिंदफणा नदीचं हे पात्र आहे। जर पाहिलं गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळजन्य परिस्थिती या बीड जिल्ह्यामध्ये होती आणि त्यानंतर पहिल्यांदाच जर बघितलं गेलं तर अशा पद्धतीनं पावसाने जो आहे तो कहर घातलेला आहे। जर पाहिलं गेलं तर जायकवाडीमधून पाणी चा विसर्ग झाल्यानंतर माजलगावचे देखील 12 जे दरवाजे आहेत धरणाचे ते उघडण्यात आलेले आहेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। एवढंच नाही, पूर परिस्थिती लक्षात घेता बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड जिल्ह्यातील सर्व शाळांना जे आहे ते सुट्टी दिलेली आहे। एकंदरीत परिस्थिती पाहता एनडीआरएफचं पथक जो आहे तो सध्या बीडमध्ये दाखल झालेला आहे आणि आतापर्यंत जर बघितलं गेलं तर नुकसान जास्त आहे, मात्र कुठलीही सुदैवाने जीवितहानी झालेली नाही। त्यामुळे नदीकाठच्या जे नागरिक आहेत त्यांना आता सध्या तरी सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन वायबशीसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, 24 तास बीड।